नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक जनजागृती न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड शहरात मोंढागेरा परिसरामध्ये आहे. नव भारत फर्टिलायझर समोर इथं आहे. आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत महा-DPT आधारे फार्मर ID आधार कार्ड सातबाराच्या आधारे यांना सोयाबीन आणि तुरीचं बी बियाणे निःशुल्क आहे. पण खूप शेतकरी इथं रांगा लावून बसलेले आहे. यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे, यांची काय अडचणी आहे, कारण की शेतकरी नेहमीच अडचणीत राहतो. कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ. आज शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. 18 जून आहे 2026, अद्याप पेरणी झाली नाही आहे. भैया नमस्कार, तुमचं नाव भैया, कुठून आले? मोहम्मद इरफान शिवना मोहम्मद इरफान साहब, हाँ। क्या अड़चन है आपकी, बोलो। और सब सुबह खड़े हम 9 नंबर लगे, उल्टे सीधे चढ़ रहे सब कागज, ऊपर के नीचे, खालचे वरचे खाली। आपको मैसेज आया? मैसेज आया हुआ है, अभी दिए नहीं? अभी तक नहीं अभी तक। यादी में नाम आया क्या आपका? नाम यादी में नाम है, सुबह उपाची फेब्रुवारी लेटेस्ट उपाची सकाळची। कृषी अधिकारी जगताप साहेबाला कॉल केला होता का तुम्ही? नाही त्यांना कळवलं का? नहीं। भैया तो तुम शिवना शिवने की क्या नाम है आपका? शेख बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह भाई, हाँ। आपको मैसेज आया? हाँ जी, तो वो क्या बोल रहे? वो दे दिए उनके पास कागज़ सुबह 10, साढ़े 10, 11 बजे से, मगर नंबर अभी तक नहीं आया। नीचे का ऊपर कर रहे हो? हाँ, वो हो भी सकता, नीचे का ऊपर भी कर रहे होंगे या नहीं भी कर रहे होंगे। शेतकरी अडचण. हाँ, भैया तुमचं नाव काय? माझं नाव परसराम नवल, राहिमाबाद. भैया बच्चे आहे का? बियाणे मिळाले आपल्याला. मिळालं का? हो. निःशुल्क मिळालं ना? तुमचं नाव? सुभाष शंकर काळे शेवना. शिवण्याचे आहे का काळे साहेब? हा. काय अडचण आहे तुमची? मिळालं बियाणं? मिळालं नाही अजून, नंबर लावले, नंबर लावेले, डॉक्युमेंट दिले, नंबर लागला नाही. दादा मी हळदेव नाही. नाव सांगा तुमचं. माझं नाव अनिल विष्णू साळवे. साळवे साहेब. हा, माझं असं म्हणणं आहे, हां. मी आता सकाळचं बिना अन्न पाण्याचं जेवण नाही माझ्या पोटामध्ये, सकाळचा नंबर लावेले. बरं. पण माझ्या मित्राला त्यानं जे बियाणं दिलं हां. तर 75 किलो असलेलं तर ते 70 किलो देऊ लागले. बरं. वरचे जे आम्हाला पैसे मागू लागले ते. कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली का तुम्ही? तक्रार मी फोन केला तर साहेबाचा फोन बंद आहे. जगताप साहेबाचा का? हो. तेच तर, MLCची निवडणूक आहे, त्याच्यामुळे होऊ शकते एका दिवस साहेब ड्युटी लागली असेल साहेबाची. तर तुम्ही दुसऱ्या साहेबाला कॉल केला, डाबके नाही, साहेब? माझ्याकडे तोच नंबर होता सर, मी त्याच फोनवर कॉल केला मी. आपण त्याला सहकार्य करू. शेतकरी भैया कुठून आले तुम्ही? नाव काय तुमचं? माधने विकास तातडे. अच्छा, माध्यम आले. मिळालं बियाणे? मिळालं नाही. बेकार सकाळ थांबेला आम्ही इथं, आज सकाळपासून पाणी नाही, चहा नाही, पाणी नाही त्याला काय तुमची अडचणी जे सांगा, आपण सांगू. सकाळी आम्ही 10 वाजेपर्यंत इथं आलो आम्ही, पण आम्हाला काहीच नाही. काहीच नाही अजून. इथं सिल्लोड मोंढा गेटच्या परिसरात नव भारत फर्टिलायझर समोर शिवना असेल, मादनी असेल, सिल्लोड तालुक्यातील विविध गावातून शेतकरी वाडी वस्त्या येऊन आलेले आहे आणि ते बियाणे करता नंबर लावलेला आहे. त्यांना मेसेज आलेला आहे. महा-DPT आधारे त्यांनी निःशुल्क फॉर्म भरला होता बियाणे करता, पण अद्याप त्यांना बियाणे मिळालेले नाही आहे. कृषी अधिकारी डॉक्टर संदीप जगताप साहेब यांना नम्र विनंती आहे की नव भारत फर्टिलायझरचे जे चालक मालक असतील यांना नियमशीर, कायदेशीर, नंबर वाईज शेतकऱ्यांना बियाणे देणे आणि कुठल्याही प्रकारचं अधिकृत व्यवहार करणे, गैरव्यवहार केला तर अन्यथा आपण त्यांच्यावर शासनामार्फत गुन्हा दाखल करू. मी जनजागृती न्यूज सय्यद हारून पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.